महाविकास आघाडीचा लोकसभेचा कोल्हापूरचा उमेदवार जवळपास ठरलाय। कोल्हापुरातून शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा पवारांचा आग्रह आहे। पुरोगामी विचारांचा उमेदवार रिंगणात उतरवल्यास महायुतीला कोल्हापूर जड जाण्याची शक्यता आहे। पाहूया। छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात। छत्रपती शाहू महाराज होतील का मवियाचे उमेदवार? शरद पवारांची निवडणुकीआधी कोल्हापुरात साखर पेरणी। छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। देशभरात हिंदुत्वाचं वारं सुरू असताना कोल्हापुरातून पुरोगामी विचाराचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा पवारांचा विचार आहे। कोल्हापूरच्या 2 दिवसाच्या दौऱ्यात शरद पवारांनी याची साखर पेरणी केली आहे। त्यांनी थेट न्यू पॅलेसवर जाऊन शाहू महाराजांची भेट घेऊन हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला। शाहू महाराज उमेदवार असतील तर आनंदच होईल असंही पवार म्हणाले। तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सहकाऱ्यांशी मी काही बोललेलो नाही, पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल। कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना आशीर्वाद द्यावे असं आवाहन खुद्द पवारांनी केलं। कोल्हापूर आल्यानंतर शाहू महाराज जे या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्याकडून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा या निश्चित आहेत की या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हे असले तर माझी खात्री आहे की हा कोल्हापूरचा संदेश, हा शाहू महाराजांचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी यासाठी राष्ट्रवादीनेही त्यांच्याशी संपर्क साधला होता असा दावा हसन मुश्रीफांनी केलाय। मला वाटतं छत्रपती शाहू महाराज हे आमचे सर्वांचे आदर्श आहेत। ते मला नाही वाटत की निवडणुकीला ते उभे राहतील। शाहू महाराजांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी स्वीकारल्यास शाहू महाराजांच्या माध्यमातून मवियाची एक जागा पक्की मानली जाते। पुढच्या महिनाभरात छत्रपती शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार की नाही हे स्पष्ट होईल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।